वेलकम आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की जवळपास एक 10 ते 15 दिवस लागवड करून झालेले आहेत आपल्या कांदा पिकाला. तर पहिली फवारणी कोणती घ्यावी याची माहिती देणार आहोत आपण आज. याच्यामध्ये पहिला असेल आपण लागवड केली, लागवडीनंतर त्याला पाण्याचं जे रेन पाईप सिस्टम असेल किंवा ड्रिप सिस्टम असेल तोही आपण या पिकाला दिला. त्याच्यानंतर तणनाशक फवारणीचे पण व्हिडिओ मी टाकले होते, तेही पाहिले असतील. तर त्याच्यानंतर आता पहिली फवारणी म्हणजे आता पाहिला आपण गेलात तर बघू शकताय की वरती अशा पाती पिवळी पडणे किंवा थोडे कुठं थ्रिप्स वगैरे प्रमाण पण याच्यामध्ये राहते. तर याच्यासाठी काय केलं पाहिजे आणि कोणत्या फवारण्या केल्या पाहिजेत तर तेही तुम्हाला मी सांगतोय की पहिली फवारणी आता मी कोणती घेतोय. ते शेतामध्ये आलेलो आहे. मी फवारणीमध्ये प्रोफेक्स सुपर घेत आहे, ज्याच्यामध्ये प्रोपेनोफॉस 40% आहे आणि सायफरमेथ्रिन 4% आहे. तर आपल्याकडे जे अवेलेबल असेल म्हणजे प्रोफेक्स पण छान काम करतं. आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त रोगर औषध असेल किंवा एखादं दुसरंही जसं ज्याच्यामध्ये इमिडा घटक असेल तो घेतलं तरी स्टार्टिंग फेजला चालून जाऊ शकते. तर त्याच्यानंतर मी पावडर घेतलेली आहे, जटायू पावडर. तर ही कवच पण घेऊ शकता, सिजेंटा कंपनीची जी आहे त्याच्यामध्ये आय थिंक कवच नावानं पण येते बाहेरमध्ये. आणि ही मी गार्डाचं हे जटायू घेतलेलं आहे. तर यापैकी तुम्ही कोणतंही घेऊ शकता. तर याचं जे प्रमाण आहे ते प्रोपेनोफॉसचं जे प्रोफेक्सचं प्रमाण आहे ते प्रति लिटर 2 ml घ्यायचं, म्हणजे 20 लिटरच्या पंपाला 40 मिली घ्यायचं आहे. आणि जी पावडर आहे त्या पावडरचं प्रमाण प्रति लिटरला 2 ग्रॅम, म्हणजे तुम्ही 20 लिटरचा पंप असेल 40 ग्रॅम घ्या, 15 लिटरचा पंप असेल तर 35 ग्रॅम ते 30 ग्रॅम घेतलं तरी चालते. याची फवारणी मी करणार आहो, आपण ही घेऊ शकता. आणि याच्यानंतर म्हणजे वातावरणानुसार आपल्याला फवारणी घ्याव्या लागतात. वातावरणात चेंज झाले की 8 ते 10 दिवसानंतर आपल्याला स्प्रे दर वीकला घ्यावे लागतात, तर तसे घेऊ शकताय. तर प्रथम फवारणी आपण आज करत आहोत. तर अजूनही आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा, जेणेकरून त्यांना या माहितीचा लाभ घेता येईल. थँक्यू, धन्यवाद.